सुस्वागतम. लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधू आणि अन्वी एकत्र येतात. तर सिंधू आता अन्वीला म्हणते की आता विशाल आणि त्यांचा विचार तू सोडून दे. आता आपल्याला राघवला कसं सोडवायचा याचा विचार केला पाहिजे. त्याचा तू विचार कर अन्वी. तर आता लगेचच अन्वीच्या डोक्यात एक विचार येतो आणि अन्वी लगेचच सिंधूला म्हणते की सिम्मा ऐक. आणि तिचा प्लान आता अन्वी ही सिंधूला सांगते. तर लगेचच सिंधू म्हणते की बेस्ट. आणि अन्वी आपण असंच करूया. इकडे आता लगेचच अन्वी तिच्या मोबाईलमधून काजलला फोन लावते. तर इकडे काजल आता विशालचं आवरून देत असते. तेवढ्यात आता अन्वीचा आलेला फोन बघून काजल म्हणते की अरे विशाल, अन्वीचा फोन आणि मला. तेव्हा लगेचच विशाल डचकतो आणि म्हणतो की बी केअरफुल, ती अन्वी खूप आगाऊ कार्टी आहे बरं का, आणि फोन स्पीकरवर टाक. तेव्हा लगेचच काजल आता फोन उचलून स्पीकरवर टाकते. अन्वी म्हणते की तुम्ही बिझी आहेत का? तर काजल म्हणते की नाही. तेव्हा अन्वी म्हणते की ॲक्च्युली सिम्मा आहे ना, म्हणजे सिंधू मामी, ती मेकअप करायला तयार होत नाही आहे. तर अन्वी म्हणते की तिला आम्ही खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला पण ती तयारच होत नाही आहे. तेव्हा मी तुम्हाला कॉल केला. तेव्हा काजल म्हणते की अच्छा, मग मी तिला फोन करून कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू का, असं तुला म्हणायचं का? तर हसत म्हणते की नो नो, नाही. अन्वी म्हणते की काजल, तुझा मेकअप किती छान आणि सुंदर असतो ना, अगदी नॅचरल. तेव्हा मी काय म्हणते की तू सिंधूचा मेकअप करण्यासाठी घरी ये. तर लगेचच अन्वी म्हणते की सिम्बाला सुद्धा तू नॅचरल मेकअप करून दे. तेव्हा इकडे काजल आता विशालला खुणावते आणि म्हणते की काय सांगू. तर विशाल लगेचच काजलला होकार द्यायला सांगतो. काजल म्हणते की हो हो येते मी. तर लगेचच अन्वी ही काजलला लगेच निघायला सांगते. फोन ठेवताच काजल विशालला म्हणते की नॅचरल मेकअप तर ब्युटिशियन सुद्धा करू शकतात, मग ही अन्वी मला का बोलावते. तर लगेचच विशाल म्हणतो की अगं, तू सांगितलं तर सिंधू तयार होईल आणि कन्व्हिन्स होईल असं तिला वाटतंय. पण लगेचच काजल म्हणते की विशाल, तुला खरंच असंच आहे असं वाटतं का? तर विशाल म्हणतो की तू सांगून तरी बघ ना, आणि बी केअरफुल बरं का, विचार करून बोलत जा. इकडे आता अन्वी डोक्याला विचार करून सिंधूला म्हणते की सिम्मा, मला कळत नाहीये, मी आता खूप प्लॅनिंग होऊ राहिली, हे लग्न कसं थांबवायचं. इकडे आता अन्वी म्हणते की सिम्मा, आता काजल वगैरे सगळं जाऊ दे आणि आपण घरच्यांना आपल्या सगळं काही सांगून टाकू. सिंधू म्हणते की अजिबात नाही, आपण असं काहीही करणार नाहीये. आपले घरचे छोट्या छोट्या गोष्टींना कसे रिॲक्ट होतात तुला माहीत आहे ना अन्वी चांगलंच. सिंधू म्हणते की एवढी मोठी गोष्ट त्यांना कळल्यानंतर ते आपलं काहीच ऐकणार नाही. तेव्हा तुझ्या मनातून ही गोष्ट काढून टाक आणि आपण घरच्यांना काहीच सांगणार नाही. तर अन्वी म्हणते की सिम्मा ऐक ना, आपल्याकडे त्याचा पुरावा आहे आणि त्याचं मॅरेज रजिस्ट्रेशन आपल्याकडे आहे. तेव्हा ते आपण घरच्यांना दाखवू. तर सिंधू म्हणते की अजिबात नाही अन्वी. सिंधू म्हणते की ते जर दाखवलं आणि विशाल जर म्हटले हे सगळं खोटं आहे, हे बनवलंय, तर मग आपण काय बोलणार. अन्वी म्हणते की सिम्मा, आपण राजेश्री आजी आणि रत्नाकर आजोबा यांना सांगू, त्यांना आपला विश्वास पटेल. सिंधू म्हणते की अजिबात नाही, त्यांचा सुद्धा विशालवरती खूप विश्वास आहे अन्वी. अन्वी म्हणते की आता आपल्याला पुरावा शोधायला वेळ नाहीये. थोड्याच वेळात त्या चीटर विशाल सोबत तुझं लग्न लागणार आहे. सिम्मा, तू भानावरती ये. सिंधू म्हणते की अन्वी, मला आता या क्षणी फक्त एवढंच कळतं की काही जरी झालं तरी राघवला विशालच्या ताब्यातून आपल्याला सोडवायचंय. अन्वी म्हणते की काही जरी झालं तरी तुझं लग्न सिम्मा मी त्या विशाल चीटर बरोबर अजिबात होऊ देणार नाहीये. तर लगेच सिंधू म्हणते की तू अगोदर शांत हो आणि हळू बोल, बाकीचे ऐकतील. अन्वी म्हणते की तो विशाल खूप स्मार्ट आणि डेंजर आहे, तेव्हा काळजी घे. सिंधू म्हणते की मी त्याला अजिबात घाबरत नाही आणि मुलांसाठी राघवने सुखरूप घरी येणं गरजेचं आहे. इकडे आता एका अंधाऱ्या खोलीत आता राघवला दाव्याने बांधून खुर्चीवर बसवलेले असते. राघव हा सिंधूचं नाव घेत असतो. राघवचे हात पाय खुर्चीला बांधलेले असतात. राघव म्हणतो की मी सिंधूला काहीही होऊ देणार नाही. इकडे आता काजल हा सिंधूचा मेकअप करण्यासाठी आलेली असते आणि सिंधूचा ती मेकअप करू लागते. आणि मी म्हणते की काजल, तू सिंधूचा मेकअप अगदी छान करते बरं का. तर काजल ही खुश होते. आणि मी म्हणते की सिम्मा बघ, तुझा मेकअप किती इरिगेट केलाय काजलने, बघ जरा. तर सिंधू आरशात बघते. आणि मी म्हणते की ॲक्च्युली आम्ही पार्लरवालीला बोलावणार होतो, पण त्यांचा मेकअप अगदी असा ओव्हर असतो ना, म्हणून नॅचरल मेकअप हवा होता, म्हणून तुला बोलावलं काजल. तेवढ्यात मधू तिथे येते आणि काजलला सिंधूचा मेकअप करताना बघते. तर आता मधू म्हणते की अगदी सिंधूला सुंदर तयार कर बरं का काजल. तर आता अन्वी मधूकडे बघत म्हणते की ही क्वीन कशाला आली, ड्रामा क्वीन, आणि आता ही इथून जाणारच नाही वाटतं. तर आता अन्वी म्हणते की या मधू मामेला इथून घालवण्यासाठी काहीतरी आयडिया करावं लागेल. तर लगेच सावीसुद्धा तिथे आलेली असते. तेव्हा लगेच अन्वी म्हणते की सावी, तू अजून तयार नाही झालीस का?
सावी म्हणते की नाही ना, आणि आईच मला तयार करील. तर अन्वी म्हणते की सिम्माचा एकदा मेकअप झाला ना, मग सिम्मा तुला तयार करील. सावी म्हणते की अजिबात नाही, राजश्री आजीने सांगितले की आईचे लग्न आहे तेव्हा तिला काहीच काम सांगायचं नाही. तर सिंधू ही सावीकडे बघते. अन्वी म्हणते की मग सावी तू रेडी कशी होशील. तर सावी म्हणते की तूच कर ना. त्यानंतर लगेच अन्वी आता मधूकडे बघत म्हणते की सावी अगं मधू मामी तुला तयार करील. तेव्हा मधू म्हणते की मी अगं मला सुद्धा अजून तयार व्हायचं आहे आणि विनूला सुद्धा तयार करायचं आहे. तर लगेच विनू म्हणतो की मम्मा तू आम्हा दोघांना रेडी कर ना प्लीज. तर मधू आता लगेचच विनूकडे बघते. तर सावी म्हणते की काकू प्लीज. तेव्हा लगेचच मधू म्हणते ठीक आहे. तर सावी आता मधूला मिठी मारते आणि मधू विनू आणि सावीला घेऊन तेथून निघून जाते. इकडे आता मधू गेल्यानंतर इकडे आता काजल ही सिंधूचा मेकअप पूर्ण करते आणि म्हणते की आता मला आईचा फोन येतोय आणि मला आता निघावं लागेल. असे म्हणत आता काजल तिची पर्स घेऊन तेथून जाऊ लागते. तेव्हा इकडे अन्वी आता सिंधूला खुणावते. पटकन आता सिंधू ही ड्रॉवरमधून ते गुंगीचं औषध काढते आणि रुमाल घेऊन ते औषध त्या रुमालावर टाकते आणि तो रुमाल आता अन्वीच्या हातात देते. तर आता काजल ही पर्समध्ये काहीतरी शोधत असताना पाठीमागून अन्वी तो रुमाल घेऊन काजलच्या पाठीमागे येते आणि पटकन तो रुमाल काजलच्या तोंडाला लावते आणि लगेच काजल ही बेशुद्ध पडते. आणि लगेच आता इकडे अन्वी ही दरवाजा बंद करून घेते. सिंधू म्हणते की आता अन्वी खिडकी उघड. खिडकी उघडताच आयुष हा खिडकीतून आतमध्ये येतो. अन्वी म्हणते की आयुष गाडी रेडी आहे ना. तर आयुष म्हणतो की ई हा आणि चावी गाडीलाच आहे. त्यानंतर आयुष म्हणतो की तुम्ही आता तिकडची अजिबात काळजी करू नका, मी आहे. आयुष म्हणतो की बाहेर एक चेअर आता मी उभी ठेवली त्यावरती काजल आंटीला बसवा आणि मी गाडीतच आहे. तर लगेच सिंधू म्हणते ठीक आहे. आणि इकडे आता सिंधू आणि अन्वी ही काजलला घेऊन खिडकीतून बाहेर जातात. तर आता इकडे आयुष हा खिडकी लावून घेतो. इकडे आता मधू ही विनू आणि सावीला तयार करून बाहेर घेऊन येते. मधू म्हणते की आता विनू आणि सावी तुम्ही जा आजोबांजवळ जाऊन बसा. तर विनू आणि सावी तेथून निघून जातात. पण त्याच वेळेस मधू आता सिंधूच्या बेडरूम जवळ येते आणि दरवाजावरती टकटक असा आवाज करत सिंधूला हाक मारते. मधू म्हणते की सिंधू झालीस का तयार. तर आतमध्ये आयुष असतो. मधूचा आवाज ऐकून आयुष आता खूप गडबडतो. मधू पुन्हा काजलला हाक मारत म्हणते की अगं काजल सिंधू झाली का तयार, वरात यायची वेळ झालीये आवर. आणि आता इकडे आयुषने एक आयडिया केलेली असते आणि आयुषने आता सिंधूचा आवाज टेप रेकॉर्डमध्ये टेप केलेला असतो. लगेच आयुष ते टेप रेकॉर्डरचे बटन चालू करतो. त्यामध्ये सिंधू म्हणते की थोडा वेळ थांबा, काजल वहिनी घरी गेल्यात आणि मी आता आवरते. तर मधू म्हणते की ये पटकन आणि मधू तेथून निघून जाते. तर इकडे आयुष खूप खुश होतो आणि आता आयुष पुन्हा ते टेप रेकॉर्डर चालू करून सिंधूचा आवाज ऐकतो. इकडे तो आवाज ऐकून आता आयुष म्हणतो की सिंधू मॅडम तुम्ही तर रॉक स्टार आहात. मधू मामी कोणता प्रश्न विचारणार हे तुम्हाला अगोदरच माहीत होतं. इकडे आता अन्वी आणि सिंधू काजलला एका रूममध्ये घेऊन येतात. तर आता सिंधू ही काजलचा फोटो काढते आणि लगेच आता सिंधू म्हणते की मी आता विशालला फोन करते. तर आता अन्वी म्हणते की फोन स्पीकरवर टाक सिम्मा. तर आता फोन स्पीकरवर टाकून इकडे सिंधूने विशालला फोन केलेला असतो. लगेच सिंधूचा आलेला फोन बघून विशाल हसतच फोन घेतो आणि म्हणतो की हाय डार्लिंग, एवढी मला मिस करतेस का. विशाल म्हणतो की पण तू काही काळजी करू नको, थोड्याच वेळात लग्न होऊन तू कायमची माझ्या घरी माझ्याकडे येणार आहे. तेव्हा लगेचच सिंधू म्हणते की तुझी गर्लफ्रेंड. तर सिंधू म्हणते की नाही नाही, तुझी बायको माझ्या ताब्यात आहे. ते ऐकून आता विशालला मोठा धक्का बसतो. तेव्हा आता विशाल म्हणतो की अगं सिंधू माझी होणारी बायको तू आहे ना. तेव्हा सिंधू म्हणते की तुझी ऑलरेडी जी बायको आहे ना तिचे फोटो मी पाठवले ते एकदा बघून घे विशाल. पटकन आता विशाल ते सिंधूने पाठवलेले फोटो बघतो आणि त्यामध्ये आता सिंधूने काजलचे फोटो पाठवलेले असतात. विशाल ते फोटो बघताच मोठा डचकतो. तर आता लगेचच ते फोटो बघताच विशाल म्हणतो की सिंधू. तर सिंधू म्हणते बघितलेत ना फोटो. तेव्हा आता गुपचूप मला सांग राघवला तू कुठे ठेवलंय. तर राग येऊन विशाल म्हणतो की नाही सांगणार, काय करणार आहेस तू. तर आता सिंधू म्हणते की तुला काजल जिवंत हवी आहे ना. तेव्हा हसतच विशाल म्हणतो की सिंधू तू किती कोल्ड आहे मला चांगलं माहिती आहे. विशाल म्हणतो की अगं सिंधू तू तू तर खूप ब्रेव निघाली आणि त्या राघवऐवजी तूच पोलीस फोर्स जॉईन करायला हवी होती. राघवला जे जमलं नाही ते तू करून दाखवलंस. तेव्हा सिंधू म्हणते की ये फालतू बडबड करू नको आणि वेळ घालू नकोस, राघवला कुठं ठेवलंय ते सांग. तर विशाल म्हणतो की सांगणार नाही, काय करशील.
तर इकडे विशाल म्हणतो की तू काजलचा जीव घेणार आहेस ना, खुशाल घे, ती मेली काय आणि जगली काय मला काहीच फरक पडत नाही. तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो. तेव्हा सिंधू म्हणते की तुझ्यात माणुसकी वगैरे काही आहे का? तर विशाल म्हणतो की अजिबात नाही. आणि सिंधू म्हणते की काजलचं तुझ्यावरती किती प्रेम आहे तुला माहिती आहे ना? तर विशाल म्हणतो की माहिती आहे, पण माझं फक्त माझ्यावर प्रेम आहे, तिच्यावर अजिबात प्रेम नाही आहे. तर आता विशाल म्हणतो की त्या काजलचं जे काही करायचं ना सिंधू ते कर, मला काहीच फरक पडत नाही आहे. पण आता त्याच वेळेस इकडे काजल ही शुद्धीवर आलेली असते आणि डोळे उघडून आता काजल विशालचे ते सर्व बोलणे स्पीकरवर सिंधूने टाकलेल्या त्या फोनवर ऐकत असते. आणि विशाल आपल्यावरती खोटे प्रेम करतो हे आता काजलच्या समोर आलेले असते. आणि काजलच्या पायाखालची जमीन सरकून काजलला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो. आणि आपण या विशालच्या खोट्या प्रेमात अडकल्याचं आता काजलच्या लक्षात येते. इकडे आता विशाल म्हणतो की त्या काजलचं काही बरं वाईट झालं तर मला काही फरक नाही पडणार, पण राघवचं जर काही बरं वाईट झालं तर तुला खूप त्रास होणार आहे सिंधू. तर सिंधू म्हणते की विशाल. तेव्हा विशाल रागाने सिंधूला म्हणतो की आवाज खाली. विशाल म्हणतो की मी काय आणि कशी शिक्षा देतो तुला चांगलंच माहिती आहे सिंधू, तेव्हा मी जे सांगेल ते ऐकायचं. आणि विशाल म्हणतो की सिंधू मी घरी पोहोचायच्या अगोदर तू तिथे घररत्न पार्क समोर पोहोचली पाहिजे, कळलं का तुला? विशाल म्हणतो की जर तू तिथे टायमाला आली नाहीस ना तर राघव त्या क्षणी शेवटचा श्वास घेईल, तेव्हा आपलं लग्न आता मुहूर्तावर झालं पाहिजे. आणि मी शब्दाला की अगदी पक्का आहे बरं का सिंधू, असे आता विशाल सिंधूला सांगतात. सिंधूला मोठा धक्का बसतो. इकडे आता काजल ते सर्व बोलणे ऐकते. तर आता विशालने सांगितलेले असते तूच ठरव सिंधू तुला काय करायचे ते. तर सिंधू आता फोन कट करून तो कोटवर फेकते. पण तेवढ्यात अन्वी आता सिंधू सगट आता काजलला बघते. तर पाठीमागे खुर्चीवर अरेस्ट केलेली काजल ही आता शुद्धीवर आलेली असते. आणि काजल आता अन्वी आणि सिंधूकडे बघत असते. तेव्हा आता सिंधू आणि अन्वीने काजलला बघताच तिघींनाही मोठा धक्का बसतो. तर आता काजलच्या सर्व लक्षात आलेलं असतं आणि विशालचं आपल्यावरती प्रेम नाहीये आणि विशाल आपल्यासोबत फक्त प्रेमाचं नाटक करून आपला त्याने वापर करून घेतला हे आता काजलच्या लक्षात आलेले असते. आणि आता लगेचच काजल ही सिंधूला म्हणते की सिंधू आता मी तुझं लग्न त्या विशालसोबत अजिबात होऊन देणार नाही आणि त्यासाठी आता मी सुद्धा तुमच्या सोबत आहे. तेव्हा आता सिंधू आणि अन्वीला खूप आनंद झालेला असतो. तर आता सिंधू, अन्वी आणि काजल आता अजून एक प्लान करता. काजलला सिंधूने सांगितलेले असते की ज्या वेळेस आता लग्नाची तयारी होऊन मंगलाष्टके सुरू होतील, अंतरपाठ धरला जाईल, त्याच वेळेस लाईट गेलेली असेल आणि लाईट गेल्यानंतर तू त्या अंधाराचा फायदा घेऊन विशालच्या समोर उभा राहायचं, ते पण लग्नासाठी. तेव्हा आता लगेचच काजल ही तयार झालेली असते. इकडे आता अगदी वेळेला मुहूर्तावरती विशाल आणि सिंधूच्या लग्नाची तयारी होते. तर सिंधूसुद्धा आता तिचे आवरून लग्न मंडपात आलेली असते. अंतरपाठ धरला जातो. विशाल आता समोर उभा राहतो आणि तेवढ्यातच लाईट जाते. तेव्हा आता लगेच विशाल म्हणतो की ही लाईट कशी गेली? तर आता लगेचच विशाल म्हणतो की पण गुरुजी तुम्ही तुमचे मंत्र आणि विधी चालू ठेवा, मुहूर्त टाळायला नको आणि काही करून मुहूर्तावरच लग्न झालं पाहिजे. तर आता गुरुजी हे मंत्र म्हणत असतात आणि अंधार असतो. सिंधूने काजलला सांगितलेले असते की लाईट गेल्यानंतर मग आपण आपली जागा एक्सचेंज करायची आणि माझ्या जागी डोक्यावरती पदर ठेवून काजल तू उभं राहायचंच. तेव्हा ठरल्याप्रमाणे आता लगेच लाईट गेल्यानंतर हळूच सिंधू ही अंतरपाठ धरलेल्या विशाल समोरून बाजूला होते आणि डोक्यावर पदर घेऊन काजल आता विशाल समोर उभी राहते. आणि लगेचच आता भर अंधारात आता सिंधूने काजल आणि विशालचे लग्न लावलेले असते आणि त्याचबरोबर लाईट येते. तेव्हा लाईट येताच आता विशाल हा बाजूला उभ्या असलेल्या सिंधूकडे बघतो आणि म्हणतो की सिंधू तू इथे, तर मग ही कोण आहे? आणि लगेच रागाने विशाल आता अन्वीच्या डोक्यावरचा पदर बाजूला करतो. अन्वी म्हणते की तुला लग्न करायची एवढी घाई होती ना, झालं आता लग्न. ते बघून आणि ऐकून आता विशालला मोठा धक्का बसतो आणि विशाल म्हणतो की तू माझा विश्वासघात केलाय. तर ते ऐकून आता रागाने सिंधू ही विशालच्या खडकन कानाखाली मारते. तेव्हा विशाल म्हणतो की सिंधू मी तुला आणि राघवला काही सोडणार नाही. बोट करत सिंधू विशालला म्हणते की तू माझा किंवा राघवचा केसालाही धक्का लावू शकत नाही.
म्हणते की तू राघवच्या आणि माझ्या केसाला धक्का लावूच शकत नाही, कळलं का तुला? तेव्हा विशालला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सिंधूने रुद्रावतार धारण केलेला असतो. तर आता सिंधू ही विशालच्या तावडीतून राघवला कशी सोडवते आणि आता विशाल नावाचा काटा बाजूला करून आता सिंधू ही पुन्हा राघवच्या प्रेमात अडकून आता सत्य समजताच राजश्री आणि रत्नाकर कसे सिंधूचे राघवसोबत लग्न लावून देतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.